राज्यामध्ये सगळीकडेच सध्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून पुढच्या 24 तासात पुणे घाट माथ्यावर सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे। आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे। सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे। याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल। आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे। उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये। मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे। शेती नुकसानाचं, घर नुकसान, काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे 3 दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे। आमचा सरकार अलर्ट आहे, तिथली महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल, एनडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम असतील, ह्या सर्वेकडे लागलेल्या आहेत आणि जनतेला अलर्ट राहते त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। शाळेला सुट्टीच्याही बद्दल विचार केला गेला आहे। मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहे आमचे, त्या वॉर रूममधनंही याचं मॉनिटरिंग चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।